नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12, 13 ऑक्टोबर 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा जबरदस्त बदल होऊन अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून वादळामध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पावसाचा जोर देखील वाढतोय। तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपल्याला हवामान सविस्तरपणे 11, 12 आणि 13 ऑक्टोबर या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे चक्राकार वाऱ्याच्या स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाले असून 11 आणि 12 ऑक्टोबर या तारखेला या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे। तर याच वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। काही भागात अतिवृष्टी, काही भागात मध्यम तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा बहुतांश परिसर या राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम, विजयवाडा, रामगुंडम, जगदलपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वर, कांथामाल, राउरकेला, रायपूर इकडे हलका मध्यम राहील। धनबाद, कोलकाता मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर असून काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेठुरगंजी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर वालपुई, तिक्सा, पडला, कास्टोरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर किनारपट्टीचा परिसर वास्को द गामा, पणजी, मपासा, पारसेम, अरोज, वेंगळा, महापनकोडल जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मालवण, बायगणी, पोपकासल, कणकवली इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। गारगोटी, बिद्री, राधानगरी, पोंडा, खारेपट्टण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरमा, मुलगुण मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरप्पा, संगमेश्वर, माखनजान तुफान पावसाचा अंदाज राहील। संगमेश्वर, माखनजान इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकुर्लाई जोरदार स्वरूपात राहील। परळ, संगरूळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर, ज्योतिबा, किनीकोडाली, अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इस्पोर्ली, कागल, इचलकरंजी, सल्लगा, जैनवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, बिद्री, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला जोरदार स्वरूपात राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, मालजाटी, चिकोडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गोकाक, अलकंगीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्यात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज। चिकोडी, रायबग, हिडकल, देवणघाटी, सल्लगा, शिरगोपी, कोडाची या भागात असून मंगसुळी, अथनी, अडाली, तेलसंग, दागलपूर, बिलर्जत या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, शिरोळ, सांगली, मालगाव, तेसिंगलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोची, नागज, कानापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। रामपूर, पलूस, नरसिंहपूर, कराड, कडेगाव, विटा मुसळधार स्वरूपात राहील। पुसवली, औंध इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, अरळ, अरवाडे इकडे मध्यम स्वरूपात राहील।
तसेच लगतचा परिसर रहमतपूर, सातारा, कोरेगाव, मोलदिकसल, नेंदा, देवाडी, वाई इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। अद्राकी, नांदल, पलटण, बारामती, लुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। बऱ्याच शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पठाण, आरवाडी मध्यम स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे पावसाचा अंदाजा माखंजन, सरवाडा, लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे, गुहागर, खेड, सागदेव तुफान पावसाचा अंदाज आहे। दापोली, पाचपणी, कलसीत, मंदनघर, घोगरी, मावळेश्वर, पोलादपूर, माड, वर्धन, गोरेगावला, श्रीवर्धन, दिवेघर इकडे अति जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। खंडाळा, रावडी, बोर, शिरवळ मध्यम स्वरूपात राहील। केटवल्ले, सासवड, जेजुरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। व्याले, सोनापूर, दायरी, पुणे, सुसगाव जोरदार स्वरूपात राहील। लवासा, जेटे, शिरगाव, कळवणले जोरदार पावसाचा अंदाज आहे। रोहा, सोनगड, नागोठाणा, आंबे, कळवण इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सुसगाव, पुणे, लोणी, कालभोर आणि शिक्रापूर, चाकण, शिंदे तुफान पावसाचा अंदाज आहे। राऊ, नार्वे, बोरी, मठ, भांबर्डे, कवठे, पाबल, मलटण तुफान पावसाचा अंदाज राहील। वाडा, मनसरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। नारायणगाव, आले आणि मजुनर, ओतूर, गरवाडीला जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून बिगवन, केटूर, बेगन रोड, करमाळा, कोंडेज, सेल्सियस, परांडा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। बारामती, लुसुंबे इकडे मुसळधार स्वरूपात राहील। कुरवाडी, अरणगाव, शेतपल, करकमलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बऱ्याच ठिकाणी राहील आणि अकलूज, मानसिरसला जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। बेलापूर, भालवानी, पिलवी, मौद, बुद्रुक, मंगळवेढा, मारवाडे जोरदार स्वरूपात राहील। कुरुळ, बेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला इकडे तुफान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। उत्तर भागात वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शीला जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशिंग, कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी तुफान पावसाचा अंदाज आहे। पडेगाव, दौंड, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगाव, पारनेर, सुपे, अहिल्यानगर, भालवानी, टाकेडोकेश्वर, आले आणि अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। धनगरवाडी, कोटगाव, भगोड, पातळी, अमरापूर, बनास, निवासा, देवळी, प्रवारा, श्रामपूर, तालिकापण, अश्वी, लोणी, संगनमर या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिर्डी, पित्तंबा, कोपरगाव, वावी, जवळके, नांदूर, शिंगोटे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोंडी, अलिबाग इकडे मध्यम स्वरूपात राहील। पेंजारी, पेंच, शिरोकोपली, कसमतले जोरदार स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुंबई, नवी मुंबईला तुफान पावसाचा अंदाज राहील। उरण, मुंबईला मध्यम स्वरूपात राहील। ठाणे, कल्याण, मिराबंदर, ओंबाडी आणि बदलापूर, मुरबाड, शिवाले, वैशाकडे, खडवाली इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, सपाले, पालघर, मन्नर, गोडमाल, वाडा इकडे जोरदार स्वरूपात राहील। उंबरपाडा, पिलविक, शहापूर, खोटाले, इगतपुरी, खोडाला, जोहर, मोकाडा, त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। राजूर, अकोला, समशेपूर, नांदूर, शिंगोटे, तिर्डे, डुबरे, पांढरोली, मुनगाव, वाडीवरे, नाशिक इकडे मध्यम स्वरूपात राहील। नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, निमगाव, शिन्नर, कोपरगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नागपूर, निफाड, लासलगाव, पाटोदा, ओझर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। मनमाड, चांदवड, वणी, टोडांबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, मालगाव, नांद्राणे, मालेगाव, अंजंग, सौदाने, कळवण, ओझर, देवळा या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सटाणा, औटी, ताराबादला जोरदार स्वरूपात राहील। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा नामपूर, औटी, ताराबाद, चोरवड, पिंपळनेर, नागपूर, अमली, कोकसाने मध्यम जोरदार स्वरूपात राहील। साक्री, बॅट, चिंचखेड, देवी, दुसाने, टिटाणे, चिंचवड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि बोरचाक, धनोरा, अक्कलकोट, नंदुरबार, रनाला, शहादा, धोंडाईचा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा, असोल, मालगाव, बरोळा, वाडीबेके, सांगवी, सोले मध्यम स्वरूपात राहील। सिंदखेडा, जैतपूर, गोडी, साले, जालोट, चिमठाणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कपडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरवी, बोकरूड, कुसुंबे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर, जानोरीला तुफान पावसाचा अंदाज राहील। धरणगाव, रंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडको, पाचरा, पाऊर, जामनेला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई, चाळीसगाव, साईगवन, मालगाव, नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील। कन्नड, हतनूर, अंबाला, तालवड, ममदापुलाई मध्यम स्वरूपात राहील। अलगोपा, देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरीला मध्यम स्वरूपात राहील। आणि लिंबे, जळगाव, बेडकी, गंगापूर, दाकीपाल, पैठण, बागतापूर, अमरापूर, हंसापूर, बालम टाकली इकडे तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील।
जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेखर, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूर, पाचूर, गोलापांगरी, जालना, बदनापूर जोरदार स्वरूपात राहील। देऊळगाव राजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दाभाडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन आणि अजंठा मध्यम पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला जोरदार स्वरूपात राहील। बीड, करकंग, भालगाव, जांभळी, अंबळनेरला तुफान पावसाचा अंदाज राहील। मांजलगाव, वडवाणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। यलम, चौसला, पाटोदा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि धारुरखेड, कळंब इकडे मुसळधार स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा आणि बोकडा, रायनापूर, लातूर रोड, अहमदपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारखेड, बोम, पातुरकडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वैरभंग, पाणेगाव, वाशिला जोरदार स्वरूपात राहील। वडोला, तांदवाडी, नलदुर्ग, ओटी, मुष्टी तसेच अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला, वलसंग, अक्कलकोट इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। मुरम, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटांजी, किल्लर्णी, निलंगणा, औरछा, जानी, हलसी, भालकी, उदगीर, मुरकी मध्यम स्वरूपात राहील। शिरंतपाल, लातूर, रैनापूर, लातूर रोड, उणुचूक, जोळकोट, उदगीर, मुरकी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। हणेगाव, जकाल, देगलूर, दुर्लाई मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, कंदा, लोवा, बुजुक मध्यम पावसाचा अंदाज आहे। गंगाखेड, पालमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर, मट्टा, परतूर, सेलू, आष्टी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वागला जिल्ह्याकडे पूर्णा, बसमत, अद्रापूर, नांदेड, वागला, मुखेड मध्यम स्वरूपात राहील। पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबादला मध्यम पावसाचा अंदाज आहे। बैसना, शिवानी, जेवलेला हलका राहील। भोकर, तमसा, हिमायतनगर, डाकणी, मोरचोंदी, किनवटला जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावळला जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, करचनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, लोणी, लोणार, बेबी इकडे मुसळधार स्वरूपात राहील। बहापूर, डोंगो, घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील। गिरडा, बुलढाणा, पिंपरीगावली, मोटाला, मलकापूर, दिघी, नांदुर्णा जोरदार स्वरूपात राहील आणि अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। दिघी, नांदुर्णा, अडूर, बुद्रुक, जळगाव, जमत, आलेवाडी, तेलरा, अंधुणा, पातोडा, खामगाव, शेवगाव मध्यम स्वरूपात राहील आणि बाळापूर, गोरेगाव, अकोला, बुरगाव, मंजू मध्यम स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। अंजनगाव, सोजे, अचलपूर तसेच चांदूर बाजार, ब्राह्मण, तर्डी, चिखलदरा मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुळशी, तुरगोडा, काटी, जळखेडा, कर्जना, तळेगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। बटनेरा, अमरावती, मोजारी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील। तसेच कर्जना, कोडाली, काटोल, नरखेड, पांडुणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, कलाम, जावमोडा, नेर, लाटखेड, धारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील। रुई, जवई, अरणी, डहाणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा तुफान पावसाचा अंदाज राहील। महागाव, मावळई जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, परवा, पेंडारी, गोमूत्री, धोनुरा, निंबुडा, अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुक्ताबन, बनिकालय मध्यम स्वरूपात राहील। चंद्रपूर जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये सोनापूर, शिरपलाई मध्यम स्वरूपात राहील। बल्लापूर, कजवाली, चंद्रपूर, गोगोस रोड आणि भद्रावती, मोहली, कोटवाडा, चारपैकी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वडनेर, हिंगणघाट आणि तुळजापूर, बारवाडी, वर्धा, जामनी, अरबी, वडोणा, लाडगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे बुटीबोरी, हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमलेश्वर मध्यम स्वरूपात आहे। कामठी, वाघोली, पारशिवनी, कामठी, बनेरा, घोटी, उमरीसा, वनेर हलका पाऊस या भागात राहील। भंडारा जिल्ह्यात मंगरुळी तसेच रामटेक, असोली, कंधारी, बार्शी, धर्मपुरी, भंडारा इकडे हलका राहील। लखनी, साकोली, संग्राणी, कोळगाव, बोंडगाव, अडेल, गौतंगाव, उमरेड, पावनी, खैरगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। तुमसर, तुळा, सांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा हलका पाऊस राहील। रांजेगाव आणि तसेच निपाणी, डोंगरी, गोबरवाई हलक्या श्रेणीचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी, किमठी, मैदा, देसिंग, अरमोरी, चिरमोरा, नाटे चौक, वलनी, सिंदेवाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजोळी, मलसावली, गडचिरोली मध्यम स्वरूपात राहील। चामोर्शी, गोटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। अष्टी, मलचेरा इकडे मध्यम स्वरूपात राहील। एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंगळला हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।